हे काय करायला लागलाय म्हणायचं? ही सफाई पूर्ण गव्हाण साफ करून पहिल्यांदा घ्यायची. बर बर, गव्हाण साफ करून घ्यायची काय? हो हो हा हा, सुरुवात अशी करता येते. हो हो, सुरुवात असते. बरं, हे लांबीला किती आहे शेडी तरी साधारणपणे? 60 फूट आहे. 60 फूट लांबीला. होय. आणि रुंदीला किती? रुंदी 13 13.5. 13-13.5 फूट आहे तर. बर बर बर. मग आता काय खाद्य टाकणार आहे तुम्ही? होय, आता खाद्य वैरण. बरं, आता एक खाद्य म्हणून यासनी काय टाकलंय म्हणायचं? आता ही वैरण म्हणजे ओली हा ओली वैरण टाकली आहे. आता हा. त्याच्यावर आम्ही मिक्स खाद्य टाकतो. म्हणजे काय असतंय मिक्स खाद्य म्हणजे? खाद्यामध्ये मक्का भरड, हा गहू, हा सोया, हा गोळी पेंट, हा. कपरी पेंट, बर, त्याच्यात हळद, मीठ, खाया सोडा हे सगळं मिक्स केलेलं असतंय. म्हणजे रोज सकाळ संध्याकाळी असं रोज टाकताय सकाळ का? संध्याकाळ. बर बर. बरं, दिवसात आणि किती वेळा टाकता किंवा काय का 2 वेळा असं काय? 2च वेळा, सकाळी एकदा, संध्याकाळी 2 वेळा. बर बर बर. बरं, हे खाद्य साधारणपणे किती किलो वगैरे प्रमाणात असं काय देताय काय असते? आता ही वैरण जी आहे हा, ती सर्वसाधारणपणे एका प्राण्याला दिवसातून किमान 2 किलो. 2 किलो दिवसातून 2 किलो. आणि बर. जे खाद्य आहे हा, ते साधारणतः सकाळी पावशेर, संध्याकाळी पावशेर, खाद्य म्हणजे अर्धा किलो एका प्राण्याला. हा हा, अशा पद्धतीनं तुम्ही देताय. नमस्कार मंडळी, मी आता तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन आलोय आणि या ठिकाणी तुम्हाला आता ही मेंढ्यांची शेड दाखवत आहे. जबरदस्त भारी नियोजन केलेलं आहे या ठिकाणी. बघा आता या ठिकाणी कशी खाद्य खायला लागल्यात, एका लाईनीत सगळे आलेले आहेत. बरं दादा, हे आता तुमच्याकडे किती आहेत तरी मेंढ्या? या साधारण 50 आहे. 50 बरं आता सध्या तुमच्या आहेत. बरं, आता हे आणि खाद्य काय आहे तुमचं पाठीतलं? हे मगाशी सांगितलं ते. मगाच सांगितलेलं खाद्य आहे. आता तुम्ही येणार देणार त्यातच मिक्स करणार लागले? होय. बरं बरं, द्या की. मला तुमची आता या ठिकाणी हे तुमचे खाद्य देण्याची पद्धत एकदम भारी आवडली. आता ही गव्हाण जी आहे, ही गव्हाण कशापासून बनवली किंवा याला कसं हे तयार केलंय तरी? आता हर तऱ्हेच्या गावाने बनवते, बर, पण हे आपल्याला मजबूत आणि टिकाऊ हा. असा अनुभव आलेला बर. आपला. पीव्हीसी पाईप पासून बनवते. ही मोठी पीव्हीसी पाईप दिसते मला या होय. ठिकाणी, आणि त्या पीव्हीसी पाईप कटिंग करून तुम्ही अशी गव्हाण करून घेतल्या. मग बरीच टिकते नाही, होय. मजबूत आहे. तर दादा, आपण आता प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा तुमचं नाव पत्ता पूर्ण सांगा की. नाव सुरेश सर्जेराव पाटील, बर शहापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बर. आता तुम्ही शेती बरोबरच हा व्यवसाय करताय का आणखी काय? होय, शेती पुरवतच. बरं, तुमची आता शेती किती आहे तरी? शेती थोडी आहे, 1 1.5 एकर. थोडी आहे. मग आता शेती करत होता त्याबरोबर आता तुमचा या ठिकाणी जनावरांचा गोठा पण मला या ठिकाणी दिसतोय. इथं तुमच्या काही गायी पण आहेत, 2च गायी आहेत आणि याबरोबर एकडे मेंढ्या दिसतात. मग ह्या मेंढी पालन मध्ये तुम्ही कसं काय उतरला? ज्यावेळी 2019 साली हा, कोरोना चालू होता, बर, त्यामुळे पूर्ण सगळे धंदे किंवा बिझनेस सगळं बंद पडले. बरोबर बरोबर. त्यावेळेला इकडले मोठे नोकरदार आपल्या गावी आले. हम्म, त्यावेळी आपल्याला वाटलं आपण काहीतरी करूया, हम्म. पण एक थोडी 5-6 घेऊन आलो, थोडक्यात सुरू केलं. बरं, तुम्ही मग त्यावेळेला काय बाहेर गावी होता काय गावातच होता? नाही, गावातच होतो. गावातच पण होतो. बाहेरची अवस्था बघून हा आपण काहीतरी यातनं हे बंदिस्त होऊ शकतंय का हा, बघूया. बर, मग चालू केलं तर त्यातनं यशस्वी होत गेलं, हळूहळू वाढवीत नेले. परत 500, 600, 600, 10, हम्म. 10चे 20, हम्म, आणि आता नवीन म्हणलं काय नाही, सक्सेस होऊ शकतं. हम्म, बंदिस्त मध्ये प्रत्येक जण म्हणायला लागले हे बंदिस्त होऊ शकत नाही, हम्म. पण म्हणतो आपल्याला तर होऊ शकते, हा, म्हणून आता आपण वाढवलं. बर बर. मग आता तुम्ही ज्या वेळेला 5 या मेंढ्या घेतल्या होत्या
तर साधारण किती रुपयाला घेतल्या होत्या काय आता आठवतंय का त्यावेळेचा काळ काय? त्यावेळी 3000 हा 3800-3500 जास्त म्हणजे असा दर होता तर. आणि आता तुमच्याकडे जास्तीत किती मेंढ्या असतात वर्षभरात तरी? आता टोटल कमीत कमी 50, 45, 46 ही रेंज तरी आहे, पण वाढवायचं अजून प्लॅनिंग आहे. हा जास्तीत आतापर्यंत किती पाळल्या तरी तुम्ही? तसं मग विक्री जर धरली तर भरपूर झाली तशी. हा एक 100, 200, 500 असे काय जास्त होय, 500च्या पुढे वर्षभरात? होय. फक्त शिल्लक ठेवताना थोड्याच ठेवता? शिल्लक ठेवताना 50ची रेंज राहिली पाहिजे. 1-2 गेली की त्या जागेवर दुसरा आला पाहिजे. बरं ह्याला मार्केट कुठं काय किंवा ही बकरी कुठं विक्री करताय तुम्ही? आता अजूनपर्यंत तर मला बोर्ड करायची सुद्धा माझी परिस्थिती आली आहे. म्हणजे बोर्ड लावायला गरज पडली बॅनर नाही? सुद्धा करायची गरज भासली नाही. अरे वा. म्हणजे जाग्यावरूनच मला अजूनपर्यंत जातोय, हा हा पण आता जराशी स्पर्धा चालू व्हायला लागली आहे. बर बर. हा पण तरी पण काही आवश्यकता वाटेल असं मला काही वाटत नाही. हा म्हणजे तुमचा हे व्यवसाय किंवा बाहेर जावावं आणि विक्री करावी असं काही त्याचं बऱ्याच जणांना माहित आहे, माहित. त्यामुळे लोक जागेवरून येतात. होय. म्हणजे खात्रीशीर. खात्रीशीर माल मिळतो त्यांना, त्यामुळे ते घेऊन जातात. तुमचा सुरुवातीचा मेंढी पालनाचा व्यवसाय कसा होता तरी साधारणपणे सांगशील? सुरुवातीला म्हणजे काहीच तसं हा. नव्हतं. एक 2-4 हजार रुपये मध्ये मी आपला आहे त्या शेडला हा एक 10 बाय 15ची शेड होती जनावरांची. हम्म, त्यालाच आहे त्यात एक 2-4 हजार रुपयाची जाळी मारून आहे त्यातच चालू केलं. हम्म, एक 5 सुरुवातीला प्राणी आणले, परत वाढत 10 झाले, 20 झाले. 20 झाल्यावर जरा त्यात मला म्हणजे गर्दी वाटायला लागली म्हणजे त्या जागेच्या हे. बरोबर. मग आता अलीकडे ह्या 1-2 वर्षात इकडे मोठं नवीन शेड चालू केलं. हम्म. मग आता हे शेड करायला तुम्हाला किती खर्च आला तर साधारणपणे? आताच्या यानं खर्च चांगला झालाय, 3 लाखाच्या पुढे गेलाय. 3 लाखाच्या पुढं. म्हणजे आता हे तुम्ही वरती घातलेला पत्रा आहे आणि परत हा तुम्ही माचा पण या ठिकाणी केलेला आहे फळ्या मार, यासाठी एकंदर एवढा खर्च आलाय. तर बरं एवढ्या मेंढ्या तुमच्या जवळ आहेत तर त्यांच्यासाठी पाण्याची सोय काय तर केली ना तुम्ही? कशी केली काय? पूर्वी कसं होतं आता कसं आहे? पूर्वी जागेवर जाऊन टपानं किंवा बादलीनं धावायचं, आता कसं जागेवर फिटच टप केलेले आहेत. बर. आणि त्यांना दिवसातून सकाळी एकदा संध्याकाळी एकदा स्वच्छ धुवून ते पूर्ण पॅक चांगल्या पाण्यानं ठेवतोय. त्यांचं ते ज्याला तहान लागेल त्यावेळी येऊन पितात. म्हणजे रोजच्या रोज साफ करायला लागते. होय होय, सकाळ संध्याकाळ. हा साफ स्वच्छता ही महत्वाची आहे. आता तुमची एवढी मोठी शेड आहे, या ठिकाणची स्वच्छता कशी ठेवताय तुम्ही रोजच्या रोज? स्वच्छता सकाळी पहिल्यांदा गावात साफ केली, खाद्य वैरण घातली की परत झाडून सगळी साफसफाई करायची. हा जर काही याच्यावर घाण असेल ती खाली पडते. बरोबर. आणि त्यानंतर खाली पडलेली जी घाण आहे ती आठवड्यातून 15 दिवसातून आपल्याला जसा वेळ मिळेल तसं खालचं पण साफ करून त्याला चुनाफक्की वगैरे मारून जंतुनाशक करून घ्यायचं. आता तुमचा हा वर्षभराचा व्यवसाय म्हणजे कायमस्वरूपी रुटीन चालू असते, यांच्या खताचं काय करताय नेमकं तुम्ही? आता हे जेवढं लागेल तेवढं मी स्वतःच्या शेतीला वापरतोय, म्हणजे राहील ते विक्री करतोय. तसा विचार केला तर एकंदरीत मला वाटतं 50-60 हजाराचं यांचं खतच होईल असेल वर्ष. एवढं तयार होतंय? हो हो. आणि याला मागणी पण तशी भयानक आहे. हा भरपूर. हे जर खत चांगलं असते म्हणते, हो. शेतीच्यासाठी होय. उपयुक्त असते, त्यामुळे याला मागणी सुद्धा भरपूर आहे. Yes. आता तुम्ही मग अशी मला म्हणाला असा की बाबा 50च ठेवतोय आणि समजा यातली 1-2 कमी झाली, 4 कमी झाली की त्या ठिकाणी नवीन आणताय, तर साधारणपणे किती किलोचं पिल्लं असतं किंवा त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी आणताय? साधारण एक 14-15 किलोच्या दरम्यान असते पिल्लू. हा बरं. आता तुमची विक्री साधारणपणे कशी होती तरी? विक्री आम्ही साधारण मोठं करूनच विकतोय, बरं. 40 किलो 35 किलो अशी रेंज. बर. पण काही लोकांना फक्त देवासाठीच नुसतं म्हणून देवदेव करायसाठी थोड्या ह्याचं पाहिजे असतंय वजनाचं, त्यावेळी मग जास्त किमतीचा पण विचार करून चालत नाही. बर. मग आपलं मुदला मुदल का होईना असं त्या लोकांना आम्ही देऊन टाकतो. गावडाव बघून हा. तुम्ही विक्री करताय? बरोबर. अगदीच काय बाबा 40 किलोचं झालं पाहिजे वगैरे असं असं काय काही नाही? नाही. हा बऱ्यापैकी झालं की विक्री हो. करून टाकताय. बरं ह्या मेंढ्यांची जात कोणती माहित आहे तुम्हाला? हिचा हे आपल्या इकडचं जवारीचं एकदम जवारी काय? हे बघितल्यावर समजते. हा हा. आता थोडेफार तिकडे मिक्स आहेत, बर. बाहेरले माडग्या पद्धत किंवा अशी काय हा थोडेफार आहेत. आहेत काय? जास्त करून आपल्या इथली हो. स्थानिक. आता जनावर कोणतंही असून दे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा महत्वाचा असतोय, बरोबर. आणि ह्यांच्यासाठी तुम्ही अशी काय सोय केली की बाबा त्यांना आरोग्याचा जास्त प्रश्न भेडसावू नये किंवा आजारी पडू नये म्हणून काय करतात? बरोबर.
आता नवीन जो असतो त्याला काही माहिती नसते हा किंवा खरेदीची पण माहिती नसते. बर आल्या आल्या त्याला काय माहिती नसते, त्यामुळे 1-2-4 दिवसात काही प्राणी दगावतात पण. बरोबर. त्यामुळं घेताना पण निवड करताना पण आपण ती बघून निवड केली पाहिजे. आणि जाग्यावर आणल्यानंतर पहिलं जंतनाशक केलं पाहिजे. बर. जंतनाशक दिल्यानंतर आम्ही जे टॉनिक वापरतो, प्रोटॉन टॉनिक, अतिशय चांगला आहे लिव्हर टॉनिक. बर बर. आणि ते दिल्यानंतर खाद्य वैरण जे आपल्या वातावरणात वैरण जे आहे किंवा खाद्य जे आहे ते खायला चांगल्या प्रकारे खाऊन त्यांची तब्येत वगैरे सगळं ते औषध दिल्यानंतर चांगली खायला सुरुवात करतात. आता तुमचा एवढा मोठा व्यवसाय उभा राहिलाय, तुम्हाला या कामी आणखी कोण कोण मदत करताय तरी? या कामी मी जाग्यावर असू दे नसू दे माझे मिसेस मला सहकार्य मोठं करू शकतो. बर बर. म्हणजे तुम्ही असला नसला तरी या ठिकाणी त्या बघतात. बर. आता मला या ठिकाणी बऱ्याच मेंढरांच्या गळ्यामध्ये टॅग दिसतात. हा टॅग कशासाठी वापरतात किंवा काय? जसं साहेब आपलं आधार कार्ड असतं, बर, आपली ओळख पडते त्याच्यावर, तसं त्यांच्या गळ्यात आम्ही बाबा कुठला आजारी आहे किंवा कुठला विक्री केलाय प्राणी, बर, किंवा त्याला आपण काय ट्रीटमेंट दिली, काय औषध दिले, हे आपल्या माहितीसाठी कळावं. बर, त्यासाठी ते नंबरिंगचं टॅग दिले. बरं. नंबरिंग किंवा टॅग एकाच प्रकारचा आहेत का वेगवेगळ्या प्रकारचा आहे? एकाच प्रकारचा आहे, फक्त नंबर वेगवेगळे. नंबर वेगळे. आता ही माहिती मला कुठं मिळाली नव्हती, ही तुमच्याकडनंच पहिल्यांदा मिळाली की बाबा कुठलं जनावर दिलंय किंवा काय लक्षात राहावं किंवा एखादा आजारी आहे ते ओळखावं यासाठी असं तुम्ही टॅग करताय. अतिशय भारी वाटली ही माहिती तुमच्याकडची. बरं. खास करून याची मागणी कधी असते तरी? कधी यांची जास्तीत जास्त विक्री कधी असते? मागणी आता बारमाही असतेच. बर. पण जास्त करून आखाडात, म्हणजे आषाढ महिना आहे ना, हा आता चालू आषाढ महिना आहे. हा. आणि परत जत्रा वगैरे जत्रा रोज काय नाही, कार्यक्रम वगैरे काय कुणाचं काय चालूच असतं. म्हणजे हा वर्षभर चालणारा व्यवसाय आहे का? म्हणजे कायमस्वरूपी मागणी असणारा व्यवसाय. आता ही तुमची शेड जी आहे ती भरपूर मोठी आहे आणि मला या ठिकाणी 3 कप्पे केलेले दिसले. तर हे 3 कप्पे करण्याचा मागचा हेतू काय तुमचा तरी? साधारण कसं लहान मोठं किंवा मीडियम जे असतात किंवा मोठे लहानांना मारतात किंवा हे करतात, इजा होऊ नये, किंवा लहान एकीकडे, मीडियम एकीकडे आणि एकदम मोठे एकीकडे, असं अशा पद्धतीनं 3 तुम्ही असे रॅक केलेले आहेत. आता मला आणखी एक महत्वाचा मुद्दा विचारायचा होता तुम्हाला की बाबा हा पूर्ण वेळ व्यवसाय आहे का, किंवा आता तुम्ही नोकरी तर करत नाही, मग ह्याचे काय सिस्टम, काय पद्धत काय तरी हे व्यवसाय करण्याची? बंदिस्त करण्यासाठी पूर्ण वेळ इकडे लक्ष द्यायला पाहिजे अशी काही गरज नाही. बर बर. मुक्त करण्याऐवजी बंदिस्त केल्याला पण परवडू शकते. बंदिस्त मध्ये पूर्ण वेळ द्यायची गरज नाही. सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 2 तास केलं की संपला विषय. म्हणजे नोकरी करणारा सुद्धा हा बिझनेस किंवा हे धंदा करू शकतोय. आणि एखादा नोकरी न करणारा सुद्धा हा व्यवसाय करू शकतो अगदी आरामात. हा. यात अगदीच काय धोका आहे असं काय नाही, बिनधास्तपणे करू शकतात. फक्त सकाळ संध्याकाळी बारकाईने प्रत्येकाकडे आपलं लक्ष पाहिजे. हा बाबा कुठल्या प्राण्याला काय झालंय किंवा काय आहे हे काय, हा हे महत्वाचं. म्हणजे त्यांची लक्षणं ओळखता आली पाहिजे. बरोबर. यातले जर बारकावे असे जर ओळखता आले तर कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय करू शकते. पूर्वी तुम्ही सांगितलं की बाबा तयार जे असते आपले पिल्ले वगैरे असे तुम्ही घेत होता, आता तुम्ही ते स्वतः तुमच्या हे ज्या गोट्यात हे असं तुम्ही तयार करून घेताय का? आता आम्ही नवीन सॅम्पल म्हणून चालू केले की जी पिल्ले आणली, ज्या मेंढ्या असतील त्या मोठ्या करायच्या आणि त्यांना गाभ घालवण्याचा प्रयत्न करायचा, ते पण यशस्वी करायचा चालू प्रयत्न आहे आणि 100% होणार ही अशी मला अपेक्षा आहे. बर. मग त्यासाठी तुम्ही काय नर वगैरे पाळलेले आहेत, मोठे आहेत इकडे त्या कप्प्यामध्ये, आणि होऊ शकेल असं माझा खात्रीशीर, म्हणजे 100% खात्री. बरं. आता आपण महत्वाचा विषय म्हणजे कोणताही व्यवसाय करताना फायदा, तोटा, नफा हे असं बघतोय आणि ह्याचं गणित घालत बसतोय की बाबा हा व्यवसाय केला तर आपल्याला फायद्याचा आहे का. तर आता तुम्ही हे जे व्यवसाय करतात तुम्हाला वर्षाकाठी जास्तीत जास्त फायदा किती झाला असं काय गणित सांगू शकताय तुम्ही? साहेब माझं तर सूत्र असं आहे, जेवढी क्वांटिटी तुम्ही पण कंटिन्युटी पण पाहिजे. बर. कंटिन्यू 50 तर 50 जागेवर पाहिजेत. आज 2 विक्री झाली तिथं त्या जागेवर दुसरी 2 आली पाहिजेत. जर 50 ची क्वांटिटी असेल तर महिना 50 दोन्ही एका महिन्याला एका प्राण्यापाठीमागे 1000 रुपये एक महिना. आता तुम्ही जर 50 प्राणी पाळले
50 गुणिले 1000, बर 50,000 महिना. हम्म. हा म्हणजे त्याला पेमेंट पडल्याचं प्रमाण आहे. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे त्याचा खाद्याचा हिशोब हा, किंवा बरोबर याचा की. सगळा वैरणीचा हिशोब काढून ते मी सूत्र काढलेलं आहे. हा, म्हणजे मला आता हे म्हणायचं होतं की तुमचं रोजचं हा, या खर्च, ठिकाणी औषध. तुमची स्वतःची मजुरी धरून चाला, बरोबर. बाहेरचं एक नसेल, पण तुमची स्वतःची मजुरी, रोजचं सकाळ संध्याकाळचं खाद्य, बरोबर बरोबर. या आणि औषध पाणी वगैरे जाऊन महिन्याला कमीत कमी एवढ्या प्राणीच्या पाठीमाग 50,000 रुपये तरी आरामशीर मिळू शकते. 10 पाळले तर 10,000 असं त्याचं सूत्र आहे. हा, पण साधं सोपं हा, गणित हा. तुमच्या हिशेबाला. बरोबर. बरं, तुमच्याकडे बऱ्याच वेळा लोक इथं बघायला येतात, म्हणतायत बाबा आम्हाला असे मेंढी पाहिजे वगैरे, मग त्यासनी तुम्ही कशा पद्धतीनं दाखवताय तरी? आता साहेब आम्ही हा वजन काटा घेतलेला आहे बर. आणि त्याच्यावर डायरेक्ट आम्ही इथं वजन करून हा, जिवंत वजन जे काही भरेल हा. त्याच्याप्रमाणे आम्ही घेतली. साधारण मला आता हे वजन करून लावतो. याचं वजन कमी आहे हा, पण आपलं धावायसाठी हा. हे बघा, हे अशा पद्धतीने आम्ही असं वजन करतो. आता याचे 19,900 दरम्यान आहे. 19,900 भरलंय तर म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळी गिरायक येत आहे हा, त्याला तुम्ही असं वजन करून वजन करून. त्याचा व्यवहार करताय तर. होय. हा, ही सिस्टम सुद्धा तुम्ही चांगली तुमच्याकडे ठेवली आहे. बाबा एवढंच भरतंय तेवढंच भरण्यापेक्षा बाबा स्पष्ट बघा तुम्ही आणि हे घेऊन जावा. बरं, थंडीच्या दिवसात यांची काळजी कशी घेताय तरी? थंडीच्या दिवसात म्हणजे जे एकदम जे लहान असतील हा, तरच काळजी घ्यायला लागते. पण आमच्याकडे लहान म्हणजे 2-2.5 महिन्यापासून पुढचीच असते. हा, त्यामुळे बरोबर की पुढचीच असते. आता लईच थंडी किंवा पाऊस असाही झाला तरी असं पडदा आम्ही खाली सोडतो. हम्म, त्यांना जास्त याची पण गरज वाटत नाही. हम्म. ज्यावेळी जरी पाऊस उघडला तर आम्ही लगेच पडदा ओपन करतो. म्हणजे ही जी तुमचं मेंढ्या आहेत त्यांना एवढी काय थंडीत सुद्धा गरज भासत नाही. लोकर वगैरे ज्यादा असल्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही होत. नाही, आजारी वगैरे पडण्याचं अगदी प्रमाण कमी.